वेगळा आनंद होतो आणि इथं कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा विचार न करता सर्व समावेशक विचार करून सर्व जाती मुबारकबाद देना सर अंदर सबको। प्यार झलक रहा है सर। बिल्कुल बहुत बढ़िया प्यार। हमारे नंदा जी चौगुले, किरण गायकवाड़, सब लोगों ने हिंदू मुसलमान भाईचारे का सबक दी। उमरगा शहर में हमेशा हिंदू मुस्लिम भाईचारा एक है और आज के ईद में ये मोहब्बत हमारे लिए बहुत बड़ी चीज है। रमजान ईदच्या खूप शुभेच्छा देतो। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे रमजान ईद असा आहे। परवाच पाडवा सगळ्यांनी एकत्र साजरा केला, आज सगळेजण ईद म्हणून साजरा करतात, त्यामुळे एक चांगलं आनंदाचं वातावरण आहे। सर्व मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम ईदच्या शुभेच्छा देतो। आणि जे आपलं उमरगा तालुका आहे तो सर्व धर्म समभावाचा तालुका आहे। यहाँ पे हमारे नंदा जी चौगुले, किरण गायकवाड़, सब लोगों ने हिंदू मुसलमान भाईचारे का सबक दिया है। उसके हम तमाम मुस्लिम कम्युनिटी की तरफ से इन तमाम लोगों का शुक्रिया अदा करते हैं। आज से नहीं बल्कि कायम उमरगा शहर में हमेशा हिंदू मुस्लिम भाईचारा एक है और आज के ईद में ये मोहब्बत हमारे लिए बहुत बड़ी चीज है। रमजान ईदच्या निमित्तानं शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देताना दिसून येतं, काय मेसेज द्याल सर? काय नाही, मेसेज हाच की सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं ज्या मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत असतो। या ठिकाणी ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर सगळ्या बांधवांना भेटून एकमेकांना मारल्यानंतर एक वेगळा आनंद होतो आणि इथं कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा विचार न करता सर्व समावेशक विचार करून सर्व जाती धर्माला एकत्रितपणाने घेऊन या तालुक्याला या शहराला विकासाकडे नेण्याचा मागच्या कालखंडापासून आम्ही प्रयत्न करतो। तोच प्रयत्न सातत्याने आम्ही ठेवलेला आहे आणि कुठलाही जातीभाव जातीचा निवेश न ठेवता सर्व धर्म समभाव या एकतेच्या वाक्यानं आम्ही हा सण सर्व ठिकाणी साजरा करत असताना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नमाज पठण करून आल्यानंतर आम्ही शुभेच्छा व्यक्त करत असतो। त्यातलाच हा प्रकार, त्यापेक्षा काही वेगळं नाही। सर, आवर्जून विचारू इच्छितो, सर्व धर्म समभाव यावर अनुसरून आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल सर? या तालुक्यात बघितलं तर आजपर्यंत माझ्या आधीचे आमदार असतील, गायकवाड सर, आम्ही असो, कुठलीही जातीय निवेश निर्माण झाला नाही, दंगल झालेली नाही, जाती तीड झाली नाही। आणि कुठं छोटासा प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी रवी सर असतील, आम्ही असो, किंवा असतील, आमच्या माध्यमातून ते निर्माण होणार नाही याचीच आजपर्यंत काळजी घेतली आणि भविष्यातही अशाच पद्धतीची काळजी घेऊन आम्ही सर्वजण एकत्रितपणानं या शहराचा आणि या तालुक्याच्या विकासाचा विचार करू। आनंदाचा क्षण आहे भैया, आज दिवसभर म्हणजे ज्या पद्धतीनं मनोमिलन होतं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व धर्म सर्व जाती धर्माचे एकत्र, याला अनुसरून आपण आपल्या तालुक्याचं म्हणा, जिल्ह्याचं म्हणा आणि येणारं भविष्य यावर काय सांगायला? आज आपण आपल्या तालुक्याचा जर का जिल्ह्याचं आपण जर का बघितलं तर सगळे जाती धर्मातील लोक एकत्रित मिळून गुण्यागोविंदाने राहतात आणि आजचाच जर का बघितलं आपण सगळेजण लोक परवाच पाडवा सगळ्यांनी एकत्र साजरा केला, आज सगळेजण ईद म्हणून साजरा करतात, त्यामुळे एक चांगला सामाजिक सलोख्याचा संदेश आपल्या उमरगा तालुक्यात येतो असं मला वाटतं। आपण उभा कसं वातावरण कसं आहे काय सांगा? आनंदाचं वातावरण आहे। सर्व मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम ईदच्या शुभेच्छा देतो।
आणि जे आपलं उमरगा तालुका आहे तो सर्व धर्म समभावाचा तालुका आहे. आणि आज मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण जो जगामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो, सगळ्यात मोठा सण ओळखला जातो रमजान ईद. मी आमच्या मतदारसंघातल्या तमाम मुस्लिम बांधवांना माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं, माझ्या सर्व मार्गदर्शक नेत्यांच्या वतीनं रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे रमजान ईद असं आहे असं मला वाटतं.